नमस्ते, मी स्नेहल करपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. बदलत्या हवामान परिस्थितीत शेतीच्या शाश्वततेसाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या आधुनिक व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांनी केले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कमी पाण्यात, कमी जागेत आणि नियंत्रित वातावरणात दर्जेदार भाजीपाला उत्पादन घेणे शक्य करणारे हे तंत्रज्ञान भविष्यातील शेतीसाठी फायदेशीर ठरेल आणि यापुढेही अशाच प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन सातत्याने केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या भाजीपाला डाएट आणि फिटनेससाठी कमी कॅलरी, जास्त फायबर, जीवनसत्वे व अँटीऑक्सिडंट युक्त असल्याने वजन नियंत्रित, त्याचबरोबर पचन सुधारणा आणि निरोगी जीवनशैलीसाठी उपयुक्त ठरतो. कोल्हापूरची ओळख असलेला मल्ल, मॅरेथॉन धावपटूंसह क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी हा भाजीपाला उपयुक्त ठरेल. आता समाजामध्ये आहाराविषयी जागरूकता निर्माण होत असल्याने हायड्रोपोनिक पद्धतीने उत्पादन कीड व रोगमुक्त भाजीपाल्यास बाजारात चांगली मागणी व योग्य दर मिळत असल्याचे सांगून निर्यातक्षम उत्पादन आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या संधीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न लक्षणीयरित्या वाढू शकेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य दत्तात्रय उगले यांनी वाढती लोकसंख्या आणि जमिनीचे तुकडीकरण हे शेतीसमोरील मोठे आव्हान असताना मातीविना शेती हे तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादनासाठी वरदान ठरेल, असा आशावादही व्यक्त केला. डॉक्टर शैलेंद्र कांबळे यांनी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या सहकार्याबद्दल आभार मानले. हा पथदर्शी प्रकल्प शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून याद्वारे जिल्ह्यातील कृषी क्षेत्र अधिक सक्षम आणि प्रगत होईल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार, दत्तात्रय उगले आणि बायोस्पेक्ट्रम स्पीडचे रवींद्र सावंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या 96 लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या हायड्रोपोनिक युनिटला भेट देऊन तेथील संशोधन उपक्रमांची माहिती घेतली. या प्रशिक्षणात तंत्रज्ञांनी यंत्रणेची उभारणी, पोषण द्रावण व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि बाजारपेठेतील संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उद्यान विद्या विभाग प्रमुख डॉक्टर उदय शिंदे, डॉक्टर मयुरी खराडे, गणेश नरुटे, रवींद्र चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यांनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.